विद्यार्थी मित्रांनो, धिस, दॅट आणि दिस चा वापर कसा करायचा हे तुम्हाला समजलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दोसचा वापर कुठे करायचा आज आपण फक्त एका मिनिटात शिकणार आहोत आणि तो तुम्हाला कायमच लक्षात राहील. विद्यार्थी मित्रांनो, दोस म्हणजे काय तर ते, त्या आणि ती. दोस हा शब्द दूर असलेल्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी वापरला जातो. फॉर्म्युला पाहूया. दोस इज इक्वल टू दूर प्लस अनेक. बरोबर आहे. दोस इज इक्वल टू दूर प्लस अनेक. नीट लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो. दूर आणि अनेक. फार इज इक्वल टू प्लुरल. एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल, दोज आर ऑप्शन. ते बैल आहेत, अनेक आहेत. बरोबर आहे. सेकंड एक्झाम्पल पाहूया. दोज आर गर्ल्स. त्या मुली आहेत. थर्ड एक्झाम्पल, दोज आर ट्रीज. ती झाडे आहेत. अनेक आहेत म्हणून ती झाडे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इझी ट्रिक्स पाहूया. एक सोपी ट्रिक्स लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. दिस म्हणजे काय तर जवळ प्लस एक आणि दॅट म्हणजे काय तर दूर प्लस एक. विद्यार्थी मित्रांनो, दिस आणि दॅट साठी एक वचन लागतं. दिस म्हणजे काय तर जवळ प्लस अनेक आणि दोन म्हणजे काय तर दूर प्लस अनेक. विद्यार्थी मित्रांनो, दिस आणि दोन मध्ये लागतं अनेक वचन. विद्यार्थी मित्रांनो, अशा ट्रिक्स लक्षात ठेवा आणि इंग्रजी शिकण्यासाठी सक्सेस स्टडी हबला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.